वेङ्कटेश नमोऽस्तु ते, जय पद्मनाभ नमोऽस्तु ते, लक्ष्मीकान्त नमोऽस्तु ते, जय श्रीनिवास नमोऽस्तु ते। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। आचार्यः पवनोऽस्माकम् आचार्याणि च भारती, देवो नारायणश्रीशः देवी मंगलदेवता। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। इष्टदेव जलतसले मुख्य प्राणांतर्गत ವೆಂಕಟೇಶಾಕ नमन कोरनु, परमपूज्य स्वाम्यांक नमन कोरनु आमगेले हे आयचे कार्यक्रम प्रारंभ करया। वेंकटरमण देवस्थानाबद्दल आमगेले समाजाक अनेक लोकांक मस्त विचार गोतनाचे, ते विचार तांगेल मुखार मांडोवचे खातीर आमी हे कार्यक्रम एक संदर्शन रुपार करता आसाची। हे एक संदर्शनांतू आमी देवस्थानाचे अर्चक, कार्यकारी मंडळी तशी अनेक म्हालगड लोकांले एक संदर्शन कोर घेवन आमगेले कुमटे मठा बद्दल आयचे एक लोकांक गोतनाशिल्ले अनेक विशय तांगेल मुखार प्रस्तुत करचे खातीर आमी हे एक कार्यक्रम गांथून घेतिल्लो आसा। प्रथम जावन घेवन आमगेले देवस्थानाचे अर्चक जलतसले वासुदेव भट मामाले संदर्शन मूलक हे एक कार्यक्रमाचे सरणी आमी प्रारंभ करता आसाची। वासुदेव भट माम म्हळ्यार कुमटे गांवांतू भटमामाल नांव आयकनाशिल्लो मनुश्य ना। कसले की म्हळ्यार एक 30-40 वर्स दवरून वेंकटरमण देवस्थानांत केन्ना आयल्यारीची देवाल पूज करता आशिल्ली तसले एक भटमाम आमकां दिश्टा मेळचे वासुदेव भटमाम। तांगेले गी हे देवस्थाना बद्दल आनी तांगेले एक पुजेन तू हे तांगेल अनुभवा बद्दल विचार घेवन आमी हे कार्यक्रम प्रारंभ करया। भटमाम तुमी एक 30-40 वर्षान हांगा पूज करून घेवन आयल्या म्हणून आमी आयकता आसाची, आमी सांच्यान पळयता आसाची। तुमी केन्ना गेल्यारीची मठा वेंकटेशाल पूज करचे एक सौभाग्य तुमकां मेळिल्लो आसा। हे पूज करता आसतना हे एक 30-40 वर्षांतू तुमकां जाल तसल अनुभव नाजाल्यार एक ते वेंकटेशाल पूज करता आसतना जाल तसल कसाने एक अनेक पवाडाचे घटन जावं ना कसाने एक सांगचे मूलक एक कार्यक्रम प्रारंभ करका म्हणून घेवन विनंती करता। महंता गुरुवत् साक्षात इष्टम दैवम श्रेयपतिः आचार्य श्रीमदाचार्य संतुमी जन्म जन्मने। प्रथम जावन मेगेले इष्टदेव आराध्य देव कुलदेव तशींच आमगेले वृंदावनस्थ सर्व स्वामी आनीक आतां विद्यमान स्वाम्यांक चरणांत नमस्कार करून घेवन एक मठा विशया बद्दल 2 उतरां उलोवचे प्रयत्न करता। हांगा प्रथम जावन हांव मेगेले पर्तगाळ शिक्षण जेन्ना पळय एपतमुरांतू स्वाम्याल एक आमकां आदेश जालो येवचे बद्दल बापा सांगिल्लें स्वाम्यान आनी मठांत तूं हांगा काण सोडका शिक्षणाक कितें तरी स्वाम्यान सांगिल्लें। एपतमुरांत हांव गेल्लो। एपतमुरांत 79 पासून स्वाम्या मठांत शिक्षण जालें। तशी 2 वर्सां 80-81 स्वाम्या भटेची देवा सेवेक अशी परिचारीक म्हण अशी आशिल्लो। तेन्ना आमकां मस्त स्वाम्याल बडनाटू, स्वाम्याल एक आदेश, स्वाम्याल एक आमकां मार्गदर्शन कशी आमी एक वैदीक जिवनांत कशी चलका, लोकाल मनांत दुख्ख नासून कशी पळोवन घेवका। परत परत आमकां सांगचें लास्ट आमी मठ सोडून येवकल्यार बी तशींची जिवना भितर चिरडपणचें उरचें ना। एक वेवस्थीत प्रमाणे एक गौरवान्वित उरका तुमी आनी देवस्थानाची किर्ती बी वाडोवका, तुमगेली बी एक नामांकीत तुमकां एक तेजेर एक शाय मेळका अशें स्वाम्यान एक आमकां प्रथम आमकां आदेश स्वाम्यार वयचे वर जाता उरता आशिल्लो। पोचे आमकां श्रीरक्ष म्हणून स्वाम्याल ह्याच प्रकाराचे आमी आयज पसून चलत आयले हांगा प्रथम जाणांक मठांत एक रथोत्सव जावं नाजाल्यार मुकुटी द्वादशी, कार्तीक पुनव असल कसले उत्सव सोहळ्याचे बिंगड कसले कार्यक्रम ना। आनी मेन मुख्य म्हळ्यार कुलदेवस्थानय देखून कोणाली आवक जावक मस्त कमी। तेन्ना आमगेले सांजप्रायेर मस्त व्हड्डो जाणटे लोकांनी येवचे, पुष्कळ लोकांनी येवचे, देवाल दर्शन घेवचे, तीर्थप्रसाद घेवचो ही परंपरा आशिल्लीची। ताजे नंतर आतां हालींतू कसले लोकांक आवक जावक मस्त कमी आशिल्लें। अशी जे मनांत दिसलें आनी कसले एक कार्यक्रम करका लोकांक एक आवक जावका अशें म्हणून मनांत प्रेरणा जाली। त्या प्रकार महाजनां कडल्यान बी समजूत घेवन प्रथम जावन 87 आमी एक कल्याणोत्सव करचे एक मनांत निर्णय घेतलो। आनी त्या प्रकार 10 जाणांची मिटींग आपोवन तांगेली एक अनुमती बी घेवन आनी हो कार्यक्रम स्वाम्याल एक आशिर्वाद घेवन करका अशें म्हणून आमकां आमगेल्यांतू ठराव बी जालो। ताजे ठरावाचें कागद घेवन स्वाम्याल्या वचून स्वाम्याली विनंती केली। त्या प्रकार स्वाम्यान योग्य आसा करा तुमी आनी आमगेले उत्तर कन्नड जिल्ल्यांतू फस्ट जावचो कल्याणोत्सव
तुम्ही करायचे व्यवस्थित जाता तुमकां देव बरें करता तुमकां अशें प्रमाणे हांकां आशिर्वाद बी दिलो आनी त्या 87 इसवीन तूं मार्गशीर कृष्ण सप्तमी त्या दिवसान तूं त्या कल्याणोत्सवा कार्य देवान विजृंभणेन घडोवन घेतलें. ताच नंतर हांगा श्रीराम यज्ञ रामाले एक जपानुश्ठान करून तो एक यज्ञ कार्यक्रम केलो. ताच नंतर पुष्कळ कार्यक्रम हांगा आमगे व्यंकटरमण मित्र मंडळी घेवन शेनवाराचे 4 लोकांनी येवका देवालो अनुग्रह संपादन घेवका अशे म्हाज्या दृश्टीन प्रत्येक शेनवाराची विशेष पूज दवरतले. एक आवक जावका म्हणून ते कसं बदल वडाला मठांत बॉम्बेन तूं बाग दिसता कोणाक फुरसत उरना तांगेले वेपारा लागून नोकरी लागून खंय वता ते शेनवार आयतार 4 लोकांक मेळका म्हणून वडालांत विशेष कार्यक्रम करता अशें कानार विशय पडिलो. आनी त्या प्रकार हांगा बी आमगेले एक 4 लोक येवं म्हणून सांगून तेन्ना 100-150 लोक रात्री पुजे उरता आशिल्ले शेनवाराचे. भारी पळोवच्याक आनंद जास्त आशिल्लो समाजा भितर जाता अशें म्हणून. ताच नंतर हांगा विविध तर आमगेले हातूं सेवा करून घेतले परमात्मान. तशींच एकादशी एक पर्व केलो एक कसले एक हांगा विशेष करका 4 लोकांना एकादशी उपवास आचरण करका किंवा देवा सन्निधानान तेन कसले एक नामस्मरण करका देवा तीर्थ प्रसाद स्वीकारका देवा दर्शन घेवका हरशीं कोणी सांगल्यार आपयलें येनाचें अशें म्हणून सांगून एक द्वार स्तोत्र पूजा करचें. हांव कसलें एक म्हाका दिशेन मनान तूं देवाक हांव प्रसाद केले शिवाय हांव खंयचेच निर्णय घेना. देवान सुचन दिवचें ताका प्रसाद करून घेवचें हांवें. ताच नंतर हांवें कमिटीक कळयलें प्रत्यक्ष एकादशीक आनी चातुर्मासा म्हणून ठरयलें तें पयलें. चातुर्मासान तूं आषाढ शुद्ध एकादशी दवरून कार्तीक शुद्ध एकादशी पासून चातुर्मासा भितर करचें अशें म्हणून तांगेली एक अर्जी दिल्ली. तांणी अडना योग्य आसा हें करया आमी उठलोक बीन करया अशें म्हणून तांणी म्हाका प्रोत्साह बी दिलो आनी त्या प्रकार चलत गेलें. कार्तीक जाना पडे उपासनीक राबोज कसले चेप्पेशें अशें आनी 4 लोक लावक जावक जायना बंद जाता उपासनीक आमी मुखार कंटिन्यू करचे बद्दल तांगेले अनुमती घेतली. उपासनी त्या प्रकार आयज पासून देवाला अनुग्रहान पुष्कळ लोक येवन देवाला सन्निधानान बसून द्वारसूत्र म्हणचे की देवाला एक आराधन करचें तीर्थ प्रसाद घेवचें अशें उठूच करताची भारी एक मना समाधान जाता आमकां. इतरय लोकांक बी खुशी जाल्या की म्हळ्यार प्रत्येक एकादशी म्हळ्यार कोणाक गोतना जाल्यार एकादशी केन्ना भटमाम आनी केन्ना हे कार्यक्रम शेवटी विचार घेवन वताचे आनी आसक्तीन लोक येताचे. तशी शारदा नवरात्री उत्सवा वेळार नवरात्री उत्सव गांवांत प्रारंभ जाता पाडवो दोन पुनव पासून प्रत्येक लोकांन म्हाळसा देवस्थान कावर कामाक्षी शांतर कामाक्षी देवस्थान येवचें आनी तांणी सांगता गेलें गरजेचें मठांक कोण येवच नाशिल्लें. मठांक पसून हांकां हाडोवका म्हणून सांगून म्हळ्यार मुल्कींत आसा पर्तगाळी मठांत बी आसा शारदा नवरात्र 10 दिवसा उत्सव आसा. हांगा कित्याक करचें ना हांवें करीत की कितें म्हणून देवाला एक प्रसाद घेतलो देवान अडना करीत रे म्हळें. परत 10 जाणांक तो कळयलें तांणी बी मिटिंगां दवरून पास केलें अडना करया म्हणून. आनी ताका बी आमकां लोकांक भरपूर सहकार बी मेळटा आसा आनी पुष्कळ लोक उठ्ठो देवस्थानाक घेवन ताचे मठांत जास्ती घेवन अलंकारांत पळोवंक घेवन तृप्ती पावता आसाची भारी खुशी दिसता पळोवच्याक. अशी हांव अशी देवान दिल्ली प्रेरणे प्रकार महाजनाला सहकार घेवन उठ्ठो लोकांक बी तांणी आमकां प्रोत्साह बी दिलो आनी त्या प्रकार आज पासून देवा दयेन सोम्याल्या आशिर्वादान व्यवस्थीत प्रमाणे चलत आसा. आतां भटमामान आमगेले एक मठान चलत आसले उत्सव कल्याणोत्सव आनी तांणी प्रारंभ केलो तसले एकादशी द्वादस्तोत्र पूजा तशी अनेक कार्यक्रमां बद्दल सांगिल्लें आसा. कुमटे लोकांक मनांत कसं आसा की म्हळ्यार मठांत बरी एक व्यंकटेशाल मुर्ती मात्र आसा आनीक एक व्यंकटेशाले हांगा आराधन जाता म्हणून घेवन जाल्यार कितली लोकांक गोतना की म्हळ्यार हे आमगेले कुमटा व्यंकटरमण देवस्थान पयलीं गोपालकृष्ण देवस्थान आशिल्लें कडेर एक घटने निमित्त ते व्यंकटरमण देवस्थान जावं घेवन एक बदलावण जालें ते घटने बद्दल आमगेले वीक्षकांक सांगता म्हणून घेवन हांव तुमगेले विनंती करता. पयलें प्रारंभाक गोपालकृष्ण देव मात्र आशिल्लो आनी केवल गर्भगूड तितले आतां देव गर्भगूड आसा तितले गर्भगुडी भितर गोपालकृष्णाचो विग्रह आशिल्लें आनी तेन्ना उत्सव तें बी कसलें ना खाली नित्य निमित्तक महापुजा इतलीच निर्मल पुजा महापुजा रात्री पुजा इतली पुजा. ताच नंतर एक बाबाजी ना व्यंकटरमण घेवन तो तागेले संचारान तूं आयिल्ले टायमार तेन्ना आमी आयकले प्रकार आमगेले महाजनांक स्वप्नांत तूं अमकी एक व्यक्ती येता आसा तागेले विग्रह आसा ते विग्रह तुमी हांगा दवरून प्रतिश्ठापन तुमी करका अशें म्हणून सांगून हांगा महाजनांक स्वप्नांत पडलें अशें म्हणून सांगून आमकां आमगेले वडिलांन सांगिल्ली खबर. तो मनशाक हेर दिसाक तो आयलो गोकर्ण पासून वच्चे कितके आयिल्लो तो तागेल्यान तूं पुजा सामग्री भितर श्रीदेवी भूदेवी सहित व्यंकटरमण अशी 3 देवाचें हें आशिल्लें तागेलें. एक साधू तो
तेन्ना ताणें आनी ताका सांगलें काय अशें आमकां काल स्वप्नान दृश्टांत जालें आनी तूं घेवन येतलो आनी तुका हांगा ते देवाक हांगा प्रतिश्ठापन करता म्हण आमकां सपनांत आमकां आदेश आयला देवाला तेन्ना आपणाले देव आसो हय तुमी सांगिल्ले देव होय आपणाल्याक आशिल्लो जाल्यार आपणाला आराध्य देवता आपूण उपासन करता तसलो देवता आनी तो तुमकां दिवचे जायना अशी तागेले एक ताणें तागेले मनांतलें इंगीत सांगलें आनी ताजे नंतर आनी परत परत विचारतात म्हणून सांगून तो तेन्ना पादयात्रेन गोकर्ण वट वचचें आशिल्लें आनीक अशी अग्नाशिनी वयल्यान वचच्याक तो चित्रंगी वयल्यान भायर सरलो गणपत देवस्थाना सुमार लागले की ताका मुखार ताका रस्तो वचच्याक दिशिल्लो ना म्हूण वापासनी येवन ताणें अशी बाबाजी तळ्याकन बसून गेलो थंय बी ताका दिसनासन वापासनी मठांत आयलो तो मठांत येवन बसूंक न्हू आनी ताणें आपणें अशें जालें जिवना भितर तशें आपूण तुमकां आपणाले मनपूर्वक तुमकां देव सोडून दिता आनी त्या देवाक तुमकां दिवका जाल्यार म्हगेलें एक मनांतलें इंगीत तुमकां सांगता आसा पूण ताका निवेद केलें तसलें ताका अभिशेक केलें तसलें ताका समर्पण केलें तसलें फूल तुळशी माळ जेवं तीर्थ आनी ताका नैवेद्य हो तुमी आपणाक निरंतर तुमी आपणाक पावो खाता गेले एक फावट तुमगेले ताब्यान दिले नंतर आपणाक ताका कसलें अर्चन करचें जायना आपणें तागेलें तीर्थ केले शिवाय जायना ते तुमी आपणे वेवस्थ करता म्हणून तें कितें ताणें सांगून हांकां मठाक ताणें वपसयलो ताजे नंतर सुमार काळ पासून ते काट्यारी बसून अशें उरता आशिल्लो तो आनी ताका देवान निवेद्यान परत तीर्थ प्रसाद दिता आशिल्लें ताजे नंतर थंयचे ती जाग्यार तो गत जालो आनी तागेलें एक स्मारक जावन थंय दवरलें आतां आमी जटका बागी जटका म्हणून आमी म्हणटाचे आनी त्या प्रकार नित्याक परमात्मा सकाळीं निर्मल जाल्लें तीर्थ आनी ताका घाल तुळशी माळा फुलां माळा गंध आनी दनपाराचें नैवेद्य हें ताका डेली नित्याक ताका पावत आसत आनी विशेष पर्व काळार उत्सवांत तागेले रात्री पुजा बी आसता त्या संदर्भाचेर मात्र अशी एक क्रम चलत आयला तेन्ना गोपाल कृष्णा नासतना उत्सव बी कसो नाशिल्लो वेळाचेर हांगा व्यंकटेश लागम म्हणजे पळय मठाचे प्राकार बी एकदम वाडत गेले ताजे नंतर एक ब्रह्मरथोत्सव हे प्रत्येक उत्सव प्रारंभ जावचे सुरू जाले आनी प्रारंभ जायत दवरून न्हू देवाले एक अनुग्रहान हाणें उत्सवाक उट्टू उत्सवाक ते परंपरेन चलूंक येना पद्दती आनीक आमगेले प्रधान देव उत्सवा भायर म्हणा पळय उत्सवांत अनेक अस्पृश्टाचे दोश घडता त्या वेळार कसलेंय करचें जायना म्हणले दृश्टीन हेर दिवसांत आमकां म्हालगड्यालकांत पद्दत घाललेले प्रकार द्वादश कलशार्चन करून न्हू कलाभिवृद्धी हवन करचें ते देवाक एक प्रीत शुद्धी बदल अशी एक क्रम आसा त्या प्रकार आमी करत आसात जाल्यार दशमी उत्सवाक दशमी स्वयंवर म्हणून विंगड आसता तो दशमी मात उरचे ना बाकींचे उत्सवाक उठना तो बी व्यंकटेश श्रीदेवी भूदेवी व्यंकटेशीचे तो दशमी मात उरच्यो ताका संरक्षणाक कसले कार्यक्रम ना इतर देवस्थान आशिल्ले उत्सवा प्रती म्हण किती उत्सव बाग कशी इतर देवस्थान उत्सव जाता तेच त्या प्रकार तो उत्सव आनी हागेर व्हडलो उत्सव जे हो येता की ह्या उत्सवाक हेर दिवसाक संरक्षण करून वेर बसोवका एक संदर्भाचेर गीता जयंती हेर दिवसाक मुकुटी द्वादश येता द्वादशी मुकुटी द्वादशी मुकुटी द्वादशी जाल्ल्यान पळय चतुर्दशीक हें येता म्हणजे दत्त जयंती येता दत्त जयंती चतुर्दशी आसा म्हणजे ताका त्रयोदशी तुका बसोवचें जायना त्रयोदशी ताका संरक्षण वयर बसून ओपासन चतुर्दशी आनी काडका आनी पुनवेक आनी संरक्षण करका अशें आमगेले हांगा नियम त्या प्रकार आमगे हे नियमा प्रकार उलट चलत सांगा आमी एक मठाचे एक उत्सवांत मूल प्रतिमाची भायर वता वर्षा एक 50 चड उत्सव जाता आनी 50 चड पटी देवाल एक संप्रोक्षण कलाभिवृद्धी हवन जाता म्हणून एक विशय आयकून आमकां एक नमुने रोमांचन जाता आमकां तशें प्रकार असल पद्दती खंय उरेशी ना म्हळ्यार मूल देवूची उत्सवाक गांवांत वता तसले पुरा कडेन उत्सवा प्रतिम म्हणून एक सेपरेट उरता तिची प्रतिम उत्सवाक वता आनी तिची प्रतिम येवन बसता मूल मंडळांत उरले मूल प्रतिम खंय वच्चे आमकां खंय दिशिल्लें ना म्हणून ना आनी आनीक एक विशय म्हळ्यार कुमटे तेरू म्हणून गे न्हू हांगा एक उत्तर कन्नडांत मस्त एक लोकाल तोंडांत येवत तसलो शब्द हे तेरा बद्दल हे तेर सादारण कितलो वर्ष पयलीं सूर जाल्लो उरतलो आनी तेरा आगमा बद्दल आमगेल्या वीक्षकांक एक दोन उत्तर सांगका म्हणून गे न्हू विनंती कर आमगेल्या अंदाजा प्रकार महारथोत्सव प्रारंभ जावंक न्हू 250 वर्स जावन वचच्याक एक पुरो अशें दिसता मनांत 100 की 120 वर्स जायना पळय रात्रीचे एकांचन उत्सव करता ते बद्दल तागेले प्रित्यर्थ अशें सांगून पयलीं एकांचन उत्सव म्हूण नाशिल्लो उत्सवा आदी सर्व कार्य जावन रात्री मंगल आरती जाले नंतर कार्यक्रम समाप्त आशिल्लो
आत्ता कार्यक्रमचं रात्री मंगल आरती उठू जावन कार्यक्रम जावन उपासांनी भायर देवान येवन एकांत शयन उत्सव म्हणून सांग करचे आसा. ते एकांत शयन उत्सवा भितर देवाक विशेष जावं घेवन केसरी दूद, नारळू, केळें, विविध रितीन फल आनी ताका पान खावच्याक पानांक घालचे कसन एक येळ, लवंग अशी थोडे वस्तू तांचो घान घेवन ताका निवेद्याक एक पेट आसा पानपट्टी घालची तांतूं पान घालताचे. पान खावन जायना परत थू करचे एक उरता पीकदानी पीकदान म्हणून ते पीकदानी आनी ताका सुगंध भरीत जावन तसले आशिल्ले अत्तर गुलाबदानी ताका तसं हें करून प्रोक्षण करून घेवन ताका फुलां माळ बी घालून घेवन ते उट्टून निवेद करून मंगल आरती करचे. ताजे नंतर महाजनाले गांवचे राष्ट्राचे उत्तरोत्तर कल्याण जावका, अभिवृद्धी जावका, बऱ्यापण जावका अशें म्हणून दृश्टीन देवाला एक प्रार्थना करचे स्वाम्याला स्मरण करून. स्वाम्या नासल्यार स्वाम्याला उपस्थितीन कार्यक्रम जाता. स्वाम्या नाशिल्ले टायमार स्वाम्याला उडोगास करून घेवन महाजना बऱ्यापण बद्दल अशे एक आमी कार्यक्रम करत आसात. आता ब्रह्मरथ केन्ना सूर जाता, केन्ना पसून आमगेलो आगम उरता आणि ब्रह्मरथोत्सवान सकाळीच्यान सांजेर पसून कसकसान एक कार्यक्रम जाता म्हणल्यार एक स्थूल परिचय आमगेल्या विक्षकाक दिवका म्हणून घेवन विनंती करता. ब्रह्मरथोत्सवान तूं प्रारंभा दिवसाक आमी तेर भायर कडसून देवाल्याक आमी एक प्रार्थना दवरून घेवन माघ शुद्ध पाडव्या दिवसा रथो देवाल चौकायेचेर हाडून राबोवचो. ताजे नंतर ते बांदताले तसले गवडगळांक घेवन घेवन देवाल्याक तांचे सांगून प्रसाद दिवन ते कामाक सर्व प्रारंभ करतात. प्रारंभ जायना पडय पाडवो दोन तय पासून तांचे लुट्टू तयार जाता. चवथी गरुडा कार्यक्रमाक गेलो. गरुडा दिवसा सकाळी प्रथम जावन सर्व महाजनान अर्चकान उठलोकान मेळून देवाक प्रार्थना पूर्वक महारथोत्सवाचे आगमाचे कार्यक्रम प्रारंभ जाता. वर्षंप्रती जो प्रकार जाता आसा ते आमगेले स्वाम्याल नदरेन येवन स्वाम्याल मुखांतराची सर्व हे कार्यक्रम आमी निश्चय केल्ले आसा पुर्वांतुची. त्या प्रकार देवाल्या प्रार्थना करून घेवन कंकण बांदून घेवचे कार्यक्रम जायना पडय देवाक प्रथम म्हळ्यार हे उत्सवांत फस्ट उत्सव म्हळ्यार आमगेलो पंचांगश्रवण उत्सव. देवाक भायर हाडून घेवन आयचे नक्षत्र, तिथी, करण, योग हे उट्टू वाजून सांगचें. ते कोण सांगचे की म्हळ्यार ब्रह्मादी देवान ते परमात्मान हें करचें. तांगेले बद्दल तांगेले उडगास करून आमी हें म्हणून घेवन देवाली एक सुप्रभात बी म्हणून घेवन त्या वेळार ते केलें हाजे फस्ट एक उत्सव आचरण करून घेवन ताजे नंतर महाजना सांगून प्रसाद देव भितर वचून बसता. ताजे नंतर गरुड वास्तूचे हवन प्रारंभ जाता गरुड बांदचे बद्दल आनीक उपासनीक देवान भायर येवंक घेवन गरुड बांदून जायना पडय मृतिका हरण मृतीक हाडचे बद्दल कुंभेश्वरा पासून वचून थंय मृतिका पूजन वगैरे करून थंयच्यान मृतीक घेवन नगर प्रदक्षिणान वापस देव गरुडा रोड जावन घेवन उत्सवांत मठांत येता. ताजे नंतर आमगेले नित्याचे हवनाचे यज्ञ म्हणपाचे यज्ञ मंटप शुद्धीपूर्वक मंटप प्रतिश्ठा, मंटप देवता आव्हान, ताजे नंतर नित्याचे अग्निप्रतिष्ठापन हे सर्व नित्य कार्यक्रम जाता. अंकुरार्पणाचे हे सर्व कार्यक्रम जावन घेवन ताजे नंतर हांगा देवाला एक सायडान महापूजा, महानैवेद्य, महामंगल आरती देवाला जाता हांगा. ताजे नंतर बलिप्रदान कार्यक्रम आमगेले हातूंत 3 प्रकार उरका म्हणून आसा बली घालकल्यार. त्या प्रकार आमी मठां भितर एक, भायल्यान सुद्दां एक, ताजे भायर सुद्दां एक अशें 3 हातूंत आमी प्रकार बली म्हणून करताय. आनी ते दीस प्रति दिसा एक आमगेले मूल मठांत एक दिसाक 2 वेळा सकाळ विंगड रात्री विंगड तांगेली थंय पद्दत आसा. हांगा आमगेले एक पद्दती त्या प्रकार आमगेले परंपरा चलून आयले प्रकार आमी ते सर्व कार्य नियोजन केले प्रकार आमी सर्व करत आसाचे. ताजे नंतर महाबली वचून जावन जायना पडय आमगेले संतर्पणा कार्यक्रम. ताजे नंतर हगलोत्सव म्हणटाचे. हगलोत्सवा देवान वचून घेवन उपासांक येवंक घेवन पुष्परथोत्सव रात्री पुष्परथोत्सव. पुष्परथोत्सव जायना पडय उपासांनी देवान आमगेले मठां भितर येवंक घेवन ओलग मंडपान बसून थंय अष्टावधान सेवा वगैरे जावन ताजे नंतर भायले मंगल सूक्त म्हणून घेवन 3 सुत्त काण घेवन ताजे नंतर देवान भितर एक सुत्त प्रदक्षिण वगैरे काण पिटेर बसून रात्री मंगल आरती. ताजे नंतर भायर उपासन तांणी एकांशयन उत्सव जावंक घेवन एक दिवसाचे कार्यक्रम समाप्त जाता. अशी 2, 3, 4 दिवस अशी महारथोत्सव अशी होची कार्यक्रम नियोजन केले तसले जाता आसा. 5व्या दिसान अवभृत अवभृताक देवाले एक सानिध्य वाडका. उत्सवांत अनेक लोकांनी एक अस्पृश्ट दोश घडताचे. आतां नित्य नैमित्तीक आमगेले उत्सवांत कोणी आपुडचे उरना, आमी कोणा आपुडचे उरना. देवाक आमी हाडच्यो दवरच्यो आनी आमी दूर वचून राबचें. हे हांत उत्सवांत रथोत्सवांत आमगे बरोबर लोक उरतात, लोकां बरोबर आमी उरताचे. देव दवरकला आमकां कोणाला हात लागता तर त्या वेळार आमकां सगळें करचें जेन्ना ताका कंकण बंधन म्हण सांग करताचे.
अशें आमगेन तागेले एक हांतू कसले एक न्यूनातिरिक्त दोष असले की तो दोष परिहार जावका आनी तागेले बिंबांतू कला चैतन्य प्राप्त जावन प्रसन्नीकरण प्राप्त जावका अशें मला दिसना ना ते आमी कंकण मदल्या टायमार कसलें कसलें करचें जायना नांवांची मंगल संपात म्हण हं. मंगल प्राप्त जावका सर्वांक आमकां गुलाल घालून ताका मंगलोत्सव करचे उद्देश तो आनी तो संपादन सकाळीं यज्ञाचें हांगा आराधन करून संपाद करून बांदून दवरून घेताचे आनी विष्णूच हांगा आमगेले अवभृताचे सर्व मठा कडेन ओलग मंडपांत उत्सवादी सर्व कार्य जायना पळय देव विष्णुतीर्थ वतना पळय तो संपाद अभिषेक थंय ताका करचे आसा महापुजे कडेन ताजे नंतर पुन्हा देवान हांगा येवन यज्ञ मंडपाक वचून घेवन महापूर्णावती कार्यक्रम जावचो महापूर्णावती कार्यक्रम जावन उपासना देव पिठर वचून बसता नित्य तागेले बशे उत्सवा पिठर वचून बसता ताजे नंतर मध्यान पूज जावका मध्यान पूज जावन घेवन महा संतर्पण बी जावन ताजे नंतर जलक्रीडा उत्सव म्हण घेवन नीर म्हणटाचे त्या उत्सवाक देवान न्हंयचेर वचून दोणयेर बसून घेवन एक सुचकाण घेवन उपासना देवान येवन अष्टावधन वगैरे सेवा जावन घेवन ताजे रात्री मंगल आरती आनी हीचे एकादशेन उत्सव प्रसाद वितरण इतले वर्सा प्रमाण जाता आसा ताजे नंतर हेर दिसाक हांगा खंयचे इतरे गांवांतू ना एक पाटे मंगल पूर्णावती जाले नंतर आनी खंयचे उत्सव म्हणून उरना बट माम तुम्ही आतां सांगले माघ शुद्ध चतुर्थीच्यान आगम सुरू जावंक न्हू माघ अष्टमी पसून आमगेले 13 आगम जाता उरता म्हणून जाल्यार आनी खंयचे गांवांत अशी अवभ्रत जाले नंतर आनीक तेरू म्हूण घेवन उरना जाल्यार आमगे कुमटे गांवांत ओकली म्हळ्यार अवभ्रत जाले नंतर नवमी दिवस आनी वापस देव तेरार बसून घेवन बस्ती पेटे पसून वचूंक घेवन येवची एक पद्दत आसा ती केन्ना सुरू जाली आनी कसल खातीर आमी त्या दिवस एक तेर करता आसाची म्हणले बद्दल आमगेले विक्षकांक एक विवरण दिवका म्हूण घेवन विनंती करता म्हापशे आमगेले परंपरेंत आमगेले सोम्याले पूर्णप्रिती सोम्यान हांगे एक आमगेले संस्थाना तर्फेन एक हांगा उत्सव जावका पर्तगाळी मठ संस्थाना तर्फेन एक उत्सव हांगा तुमी करका अशें सोम्याला आदेश जाल्लो त्या प्रकार हांगा तेरू बांदील तेरूच आशिल्लो सोडूच नाशिल्लो तो तेरू उपासन एक ते वारे सोम्यान एक बांदील उत्सवाक खातीर त्या तेराक एक पुष्परथोत्सव म्हणटा ताका कसलें बलिप्रदान हें कसलें ना त्या तेराक प्रारंभाक दिवस मात शुद्धी शिवाय ताका उपासने सोम्या तेरा दीस ताका शुद्धी करचे सामे रथशुद्धी म्हणून करून ताका दरबाराचे मोंजी बांदून घेवन तोरण बी नवीन तोरण बी घान घेवन गणपती पूज घे करून रथशुद्धी करून घेवन ते उत्सव करता आमी आनी तो उत्सव थंय बसी पेटा वचून घेवन पुन्हा हांगा येता हो अनादी काळून घेवन चोरून आयिल्लो आसा सोम्यान बी केन्ना हांगा आयले तेन्ना म्हणचे परत परत म्हणचे सोम्यान कुमटा तेरू कुमटा नमन खंय ना कुमटा तेरा नमनूच आमगेले गुरुगळ तेर म्हणून म्हणटाचे सोम्या तेर म्हणून म्हणटाचे सोम्या लेका बांदील तेरू तितले लोक हांगा उपस्थित उरतात ते तेराक भारी पळोवसारके कार्यक्रम हो कुमटा भितर जावचो आमकां भारी आनंद येता अशें सोम केन्ना हांगा येले तेन्ना म्हणटा आशिल्ले तशेंच सोम्यान कुमटे तेर सोण घेवन मठांत आनी खंयचे खंयचे उत्सव बांदिल्लो आसा ना सोम्याल एक आदेशा प्रकारान खंयचे खंयचे उत्सव जाता आसा म्हणून सांगता म्हणून मुकुटी द्वार अशी बांदले रामनवमी बांदले वेगवेगळे सोम्याला बरें आसता सेवा वर्साक संस्थानाक हांगच्यान प्रसाद वता गेलो मठाक तर्फेन प्रसाद सोम्यांक वता रथोत्सवाक प्रसाद वता रामनवमी मधुनवमी प्रसाद वता तांकां ताजे नंतर मुकुटी द्वादशी प्रसाद वता तांकां रामनवमी बांदिल उत्सव बी प्रसाद वता हे सुमार सोम्यांक हांगच्यान प्रसाद पावचे आसा आमगेले विक्षकांक हांव हे समयार एक सांगच्याक प्रयत्न करता की आमगेले कुमटे मठांत तो सोम्यान बांदिल 3 उत्सव चलता आसाची एक पूर्णप्रज्ञ तीर्थ सोम्यान बांदिल तसलो मधुनवमी दिवस गुरुगळ सोम्या तेरू म्हणून आमी कसन म्हणटाची ते आनी एक मुक्कोटी द्वादशी दिवस इंदिराकांत तीर्थ सोम्यान बांदिल तसलो उत्सव आनी रामनवमीक परंपरेचे 3 उत्सव अशीची सोम्याल नांवार कुमटान तूं एक संस्थाना तर्फेन पर्तगाळी संस्थाना तर्फेन कुमटान तूं चलत आसाची हे नैशीची ब्रह्मरथोत्सवा दिवस एक भटमामाल जावं महाजनाक एक कौतुक उरता आज देव रथार चढता म्हणून त्या दिवस सकाळच्यान रात्री पसून देवाले कसकसन दिनचर्या उरताना उत्सव कसकसन उरताची हवन खंयचे जाताची शुद्धी म्हणून घेवन पालकीर एक कलश घेवन घेवन आमी प्रोक्षण करताची गांवभर वच्चे आसा ताजे बद्दल एक आमगेले विक्षकाक विवरण दिवका म्हणून घेवन विनंती ब्रह्मरथोत्सवा दिवसा प्रारंभाक हीचे पंचाशरण उत्सव जावन प्रारंभ जाता ताजे नंतर रथशुद्धी रथवास्तू हवन म्हणटा ताका रथवास्तू हवन करून ते कलश स्थापन केले तसले कलश रथा प्रोक्षण करून रथा शुद्धी करचे उरता देवान बशे रथ म्हणा पडे
शुद्धी जावं त्या रथाक ते शुद्धी करून घेनो ताका दरब्या मुंजकी आनीक हें सर्व सूत्र वेष्टन उठ करचें आसा ताजे नंतर ताका संबंद पडटले बलिप्रदान रथाक जे रथांग देवता जे आसा तांकां बलिप्रदान पुजा हें सर्व जावन रथोत्सव जाता हांगा रथोत्सव हवन जायना पडाय पुन्हा यज्ञ म्हणपा वचून नित्य हवन म्हणटात नित्य जेवता तसलें हवन त्या सर्व नित्य हवन जावं घेवन थंय लघु पूर्णावत वगैरे जावं घेवन ताजे नंतर हांगा महापूज बी जाल्ली उरता तेन्ना अड्डे तीन भितर सर्व महाजनान देवाक प्रार्थना करून रथोत्सवा बद्दल प्रार्थना करची आसा ती प्रार्थना करून घेवन आनी देवान भायर सरून घेवन महाबली प्रदान हे प्राकार बली भायर रथा बली दंड बली हे सर्व एक दीस जाता हे सर्व जायना पडे देवान रथार बशे आमी हांगच्यान देवाक वयर रथार व्हेले नंतर ताका थंय रथस्थ पुजा म्हण आसा षोडशोपचार पुजाची तांचो विशेषण तेगेले श्लोक भरीत पुजा आसा ते पुजा अष्टोत्तर ताका तुळशी अर्चना आनी ताका अर्घ्य दिवचें आसता देवाक रथार बशिल्ले रथस्थ अर्घ्य दिवचें आसता ताका ताजे नंतर ताका रथाच्या देवान स्वाम्यान गेल्या स्वाम्यान येताना नाजाल्यार महाजनान येताना आमी अर्चक लोकांक येताना आमी देवाक एक काणीक म्हण अर्पण करचे रथ काणीक म्हणटा आमी बाकी लोक तो हय केन्ना तांचे करताचे हे सर्व रथार जावं तसले विशय हो ताजे नंतर स्वाम्यान आसल्या स्वाम्यान उपस्थितीन तुचे पयलीं तांचो थोडो प्रसाद घेवन ल्हायी उडोवच्यो पयशे नाण्य वितरण करचें लाडू देवा निवेद केले तसले लाडू भायर वितरण करचें केळ वितरण करचें हें सर्व देवाक वचचे पयलें रथोत्सव जाचे पयलें हें प्रारंभ करचें तांगेलें सानपणां बी सुमार पूण अशें हांव बी सुमार उलपडायलें हांव बी केलें तें एक रथ तांचे जायना त्रास जाता अशें म्हणा पळय देवाक प्रसाद काडून घेवन वयल्यान ताणतल्या मनशाचेर अशें उडोवच्यो तेन्ना रथ सलीस वता जाल्यार वयल्यान आमी पळोवपाक जाल्यार कोणी तांडिल्लो म्हूण दिसना रथ खाली राजो हात धरलो मात्र दैवी इच्छेन जावं कशें त्या मनशाले बलान मनशाल प्रयत्नान जावत न्हय देवालो अनुग्रह जावका देवालो अनुग्रह आसल्यार मात्र हें सलीस जाता काम हें वयर बसून पळयल्यार कळटा कसलें हें कितें म्हणून आमी निमित्या पुरते तितको रथ आमगेले मनशाले तांचे रथ न्हय तो ताका देवालो अनुग्रह जावका आनी देवान ते वेवस्थीत प्रमाण ते करून घेवका ते म्हणटा रथस्थम चक्रण दृश्टवा पुनर्जन्म न विद्यते म्हणून म्हणटा ते रथार बशिल्ले तसले देवाक आमी पळोवका आनी आमगे जन्म सार्थक करून घेवका म्हणून ताजे बद्दल ते रथोत्सवांत आमी सर्व लोकांक येवका देवाला अनुग्रह संपादन घेवका जाल्यार आमी ताका ते हातूंत संदर्भार येवका पडटा आमी खंयच्याय उत्सवांत आमी परत राम सांगलें म्हणटा खंयच्याय भायल गांवांत तांकां उदर पोशणाक वचों कसलेंय करून तांगेलें सहज येता म्हणजे तांगेलें एक जिवन चलता प्रश्न ना जाल्यार एक अभिमानान आमगेले गांवचे तेरो आमगेले देव आमगेले देवाला अनुग्रह पात्र जेवका म्हाका न्हय जाल्यार म्हगे चेल्या पुणी धाण दिवका चेल्याय बी जाल्यार नातवा पुणी त्या उत्सवान धाण दिवका आमी आनी वर्सासरान त्या सेवेन पात्र जेवका देवाक काणीक अर्पण करता तागेले अनुग्रह संपादन प्रसाद घेवन येवका आमी अशें म्हणल्यार ही भावना विश्वासू आमगे समस्त महाजनांक जावका ते प्राप्त जावका जाल्यार देवालय तांकां एक अनुग्रह जावका ताण येतलो आपूण करता म्हळ्यार जायना देवाला अनुग्रह जावका जाल्यार हांव ताका प्रयत्न करता तशें आमी न चुकता प्रत्येक उत्सवांत पटना जावच्या उत्सवांत येवन भाग घेवका आनी देवाला अनुग्रह संपादन घेवका अशें म्हळ्यार आमी एक भावना सदां काळ एक जागृती दवरून घेवका हाज्यान सर्व आमगेलें मुखारी अभिवृद्धी जाता अशें म्हाका दिसता म्हाका मनांत त्या नशीची आमी आतां तेरांत आयकताची आचार्या कंकणां ब्रह्मा कंकणां सदस्या कंकणां अशी मस्त नमून कंकण उरताची म्हणून ते कंकण म्हळ्यार कसं न्हय तांगेलें कर्तव्य कसं न्हय आनीक कंकण बांदिले तांणी हातांत एक कंकण उरता तांगेलें कर्तव्य जालें आमी महाजन आमी ते महाजन इडी एक ब्रह्मरथोत्सवांत भाग घेतात आमगेलें कर्तव्य कसं न्हय आतांचे एक दादल्याल जावं ना बायलाल जावं ना चेडूवाल जावं एक देवाल खातीर एक ते 7 दिवस तांणी कांडवन कसकसन तांणी करीत म्हणले खातीर म्हणले बद्दल एक 2 उतर उलोवका हे उत्सवांत प्रथम जेन्ना आमी एक दिक्षा घेवची म्हणटा दिक्षा घेवका जाल्यार कंकणबद्ध जावन दिक्षा घेवका म्हणून ते कंकणाची सांगिल्लें ताका एक शास्त्रीय दृश्टीन ताका एक पूजा आसा ती पूजा वगैरे अर्पण करून ताजे नंतर देवाक ते कंकण अर्पण करून आमी बांदून घेवचे क्रम आसा कंकण बांदून घेतल्या नंतर तो कंकणबद्ध जावन घेवन हे कार्यक्रमा भितर उपस्थित उरता आनी उपस्थित उरता तो अशें म्हणून एक आश्वासन एक लांछन तें आनी त्या प्रकार आचार्यत्व म्हळ्यार ह्या संबंद ह्या उत्सवांत
नेर देवाक जेवो यज्ञाक जेवो महाजनाला एक हित दृश्टीनं गांवचे एक संरक्षणे दृश्टीनं तेगेल कर्तव्य ते कसं म्हळ्यार हें कार्य व्यवस्थीत प्रमाणे त्याने एकाग्र चित्तानं कंकणबद्ध जे आमगे न्हू ताणें हें करका हाजे श्रेय आमकां कशें कळटा म्हळ्यार यज्ञ म्हणपान तूं बार अंकुर पात उरताच ते अंकुर जर समज जर फूल न्ही न्हू ते 4 दिसाक हें ते टायम तो 5व्या दिसा विसर्जन जाता हय 4 दीस भितर तें तणशे वयर आयले म्हणजे जायता कार्यक्रम यशस्वी रितीन जालो अशें म्हणून सांगून एक आमकां एक संकेत मनांत आमगेले दृढ करून विचारना आमी हें व्यवस्थीत जालें आयचें काम हे पडाचें अशें म्हणून हय जर तांत कसं एक कुंठीत जालें म्हणजे जायता कार्यक्रम जाला जाल्यार एक समाधान ना देवाक हय कशी आमी लक्ष दिता देव आमगेले उलयना जाल्यार जितले म्हणटाक आमी सर्व एकाग्र जावन तें काम करता आनीक हें सर्व बरेपणा बद्दल देवाले एक उत्सव आनंदान घडका म्हण एक उद्देशान आचार्यान तेगेले कर्तव्य ताणें करता हें तेगेले आचार्याले जबाबदार सदस्यत्वान तेगेले कसं कार्यक्रम म्हळ्यार ताणें पुस्तक वाचून घेवन शास्त्र कसं सांगता आमगेलें आगमोक्त शास्त्रांत कसं कसं हे कार्यक्रम आमी ते करता प्रारंभ खंयचे करचो मध्य खंयचे अशें प्रत्येक तो सदस्य तेगेले पुस्तकाच्या आदाराचेर तो सर्व सांगत होता आनी त्या प्रकारे आमगेली परंपरा एक पुस्तकाचेर आमगेली ही परंपरा चलत आयली त्या प्रकारे आमगेलें व्यवस्थीत प्रमाण जाता आसा तातूंत नंतर ब्रह्माल काम म्हळ्यार ह्या पूर्ण हा जे कार्यक्रमाची जबाबदारी तेगेले उपस्थितीन तूं हो कार्यक्रम जेवका तेगेले नदरेन देवका खंय चुकल्या ताणें सांगका ताणें बसून उरका तेगेले उपस्थित हो कार्यक्रम म्हणटा तेगेले एक हे यज्ञा भितर प्रती दिवस ताणें एक 7 आवत घालता उरताचे ब्रह्माला आवत म्हणून उरता तितलें तेगेलें कर्म आवत घेवन तेगेले जाग्यार ताणें बशें पूर्ण एक प्रोग्रामा जबाबदारी तागेल्या हातान तेगेल्या हातांत उरता ताणें तेगेले उपस्थितीन हो कार्यक्रम करचो ताणें एक जाग्यार बसून उरता तागेली मर्यादा ताका एक आसा ताजे नंतर हांगा तूं ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद देवी महात्म्य पारायण ताजे नंतर विष्णू सहस्रनाम होमाना पारायण अशी मस्त अशें एक 15 ते 16 कंकण आसा आमगेलें तांकां तांगेली जबाबदारी तांकां तांगेलें नांव घेवन तांकां तांगेली परंपरा चोरून आयले प्रकार तांकां तांगेले कंकण ते घेवन व्यंकटगिरी महात्म्य वाच्य आसा हे हातूं रथोत्सवांतूं ऋग्वेदाक रथसंहिताची वाचता संबंद एक पारायण जाता आमगेलें यजुर्वेदाक रुद्र अशें कसलें हें करता पठण करताची अशी प्रत्येक तांकां तांगेली दिली तसो जबाबदारी अग्रोदक उदाहरते ताका एक जबाबदारी अग्रोदक हांगा ते अग्रोदकानच देवाक तें येदी म्हणपाचो पुजा त्या उदकान जेवका पुजा बली बी ते उदक वापरचे अग्रोदक हाडले उदक आमगेले हे उदकां भितर त्या उदकान कार्यक्रम करचो अशें एक अनादिकाल चलून आयलें आसा पुरवांत हांव बी स्वता पळयलें चित्रंगी वचून विष्णुतीर्था कडेन न्हांव घेवन वल्ली न्हेसून थंयच्यान ती कलश नोपे हाडील म्हणकी माथ्यार दवरून चमकून घेवन येवका ताणें वाचपाचेर नोपे वरकी आमी तशी करताच हय यमुना पुजेक कळ्ळां आतां थंय वचल्यार उदका थोडे तोंदरे जेवचे देखून थंय वचचे जायना देखून विलंब जाता कार्यक्रमाक अशें म्हणले दिसती ना हांगा शांतरामाची देवस्थाना वचून थंय यमुना पुजा वगैरे करून थंयच्यान उदक प्रत्येक उत्सवा वेळार हांगा हाडटाचे आमकां आनी तांकां एक नेर संबंद आसा दशमी उत्सव आमगेलो बाकी खंयच्याय देवस्थानांत वचना शांतरकामाक्षी देवस्थाना वचका ताणें शांतरकामाक्षी देवस्थाना वचून तिकेक ताणें मर्याद पावोवन मोगान म्हळ्यार प्रितीन फूल. एक कुंकूम आनी फूल दिवका ताणें तिका ताजे नंतर तेंचे उत्सव तेंचे एक तांगेले प्रसन्न पुजा घेवन मुखार उत्सवाक भायर सरता अशें तांकां आनी आमकां पयलीं एक देवस्थानाचें लिंक म्हण आसा अशें संबंद आसा संबंध हय. तेका जाल्यार की म्हळ्यार म्हाका खंयच्याय देवस्थाना वचून हाडीत अशें उदक ना मठा खंयचें उदक यमुना पूज करून हाडीत अशें प्रत्येकाली मठा वचून प्रत्येकाली मठाचे बांयचें उदक पूज करून हाडचें आमी हांगा करीत आशिल्लें जाल्यार तागेलो संकल्प थंयच्यान येवकार तें थंयच्यान आमी हें करून आमी उत्सवाचे कार्यक्रम करत आसाचे आतां अनेक कसन की म्हळ्यार रथोत्सवा टायमार आमी बली म्हूण घेवन आयकताची देव उठचे पयले घांटी वाजोवंक घेवन तांकां एक आवाहन करून घेवन बली प्रदान करून वापस तांकां पेटोवचें एक हें उरता हे कार्यक्रम बली कार्यक्रम मागीर कसन हे कोणाक दिवची बली तांकां आयल गणांक कस कसन आमी करताची ताजे बद्दल एक सांगता म्हूण घेवन हांगा महापूजा बी जायना पळय 36 घांट वाजोवचे एक एकेचे वाजोवंक घेवन तांकां एक
बली समय प्रारंभ जाला प्रारंभ जातात आणि उठू लोकांना तांकां गेले जाग्यार उपस्थित जाऊ का बली सामग्री घेऊन घेणं अशी एक नियम त्या नियमा प्रकार आम्ही देवता प्रार्थना बली प्रार्थना म्हणटाची देवता प्रार्थना करून घेणं देवाल प्रसाद आम्ही स्वीकार घेऊन हांगा आशिल्लो तसं सर्व महाजनांक तो प्रसाद दिवन घेणं ताजे नंतर ते पळाच म्हणटा पळवा जेतालो कडेर ताका दिवचे प्रसाद तो प्रसाद स्वीकारता तो माजेवच्या सुरू करता ताण ते भाज्या इलाकाचे ते गणांक ते क्षेत्राचे ते गण 9 आसाचे आनी टोटल साण 70 सुमार जाता टोटल उठूचे आमकां स्मरण करून घेवन ते गणांक आपोवन घेवन तांकां कसले मर्याद दिवंक कितें मर्याद दिवंक घेवन अन्न दिवंक घेवन ताजे नंतर तांकां वापस धाडचे एक मुद्र दाखोवचें आसा तांकां धाडून घेवन ते बैल कृष्णार्पण म्हणून करचें आसा प्रत्येकाक एक बैल कृष्णार्पण आसा ती कृष्णार्पण करून घेवन मुखावयले हाका वचचें मठां भितर प्रारंभाक आमगेल्यान तूं 3 मदीं घालताचे चंड प्रचंड म्हणून घेवन ताजे नंतर मध्य गरुड म्हण येता ते अशी ते क्रम प्रकार करून घेवन भायर वचून भायर एक अनंत म्हणून म्हाका येता वापस येवन भितर येवन आनी 2 घालचे आसा विघ्न आनी शिव गणपती आनी ईश्वर म्हणून ताजे नंतर वापस भायर येवचें भायर वापस चंड प्रचंड कोण कडे इंद्रादी अष्टदिक्पाल एक इंद्राक अंग्री अग्नीक एक दिता येवका तशें ताजे नंतर बाग सुमार ते बिंगड देव आसाचे ते देवा नांव आपण घेवन तांकां थंय बली प्रदान वगैरे करचें आसा हे 1 आनी 2 सुत जाले तिसरे सुताक आमगेल्या भायर हॉलांत येवन घेवन थंय वापस आनीक चक्रपाणी शंखपाणी म्हणून सांगून 2 वटेन 2 मध्य कुमुदादी 8 अशी सुताक भायर सुताक 8 येता ते दिक्पाल तांकां सर्व बली प्रदान करून कडेन आगेले येवचें गरुडा कडेन गरुडा तशी मध्य गरुड प्रारंभा दिस इंद्रादी 8 कुमुदादी 8 दिवन ताजे नंतर तुगू देव असुर गंधर्व यक्ष राक्षस पिशाच नाग हे उठतुगू 8 हे उठताचे ताजे नंतर ऊर्ध्व अधो दिग्भाग तांकां दोग तिगेर 3 दिवचे आसाचे तें जायना पळय जटका कडेन नागाक तांगेर जायना पळय सीधा क्षेत्रपाला कडेन क्षेत्रपाला बली प्रदान क्षेत्रपाला बली दिले नंतर बली कार्यक्रम अशें उठ थंय देवाक थंय बली क्षेत्रपाला अर्पण करून घेवन बली कृष्ण अर्पण करून घेवन न्हांवच्या वयचें आतां आमी सांगचें कसं की म्हळ्यार चडशे आमी मस्त जागृतीन उरपा पडटा उत्सव म्हळ्यार देवालो आनंदान करता देवालो अनुग्रह संपादन घेवका जाल्यार ह्या उत्सवान तूं एक नित्य नैमित्तीक स्नान संध्यावन कोणी करताचे त्या वेळी विशेष कोणाक कसलें आपूट नासना लोकांक इतरे लोकांक आपूट नासना किंवा खंय हॉटला वचून कसं खावचें पिवचें करनासतना एक व्यवस्थीत प्रमाणे आमकां ब्राह्मणां सांगलें ह्याच प्रकार त्या प्रकार उरका आनी देवस्थान आमी तशी कसलें एक प्रसाद वितरण करतले जाल्ली तितलो म्हणटाक वयल्यान खावचे प्रसाद वयल्यान खावका एक दिसान पेरात उरलें की चापून अशें खावचें समंजस न्हय तें हात कसो जाता उश्ट म्हूण जाता त्याचे हातान तूं बिंगड कोणाक वाडचें आवडटा ना तीर्थ आयदनां आपडटा ना प्रसाद आयदनां आपडटा ना पालखी धरचे पालखी आपडटा तूं पालखी धर गेल्यार पालखी धरून अशें खावचें तूं करचें ना जाल्ली तितलो म्हणटाक आमी सुचित्व बी राखून घेवका देवाले सानिध्य बी एक आमकां वाडका तर जाल्यार देवालो अनुग्रह संपादन घेवका जाल्यार आमी त्या प्रकार चलका ना जाल्यार कोणी सांगिल्लें आयकुका आनीक आज काल म्हणटाक आमकां दिसता नमुन्याचे आमी भिन्न भिन्न ड्रेस घेवन हें करचें उत्सवांत वचचें पालखी धरची कोण आपलो उरता आमी हें समंजस न्हय जाल्ली तितलो म्हाका सुचिरभूत जावन घेवन एक शुभ्र वस्त्र मुंडकी पुडवीची मुंडकी पितांबरीची सल तांगेर एक शक्तान सोड न्हेसून घेवन ताणेचे पालखी धरचें भारी उत्तम अशें दिसता म्हळ्यार आमगेर कशें की म्हळ्यार आमकां पळोवन बिंगड जनान शिकता तें तांगेल्यान कशी नियम दवर घेतला पडटा आनी कशी तांचे नियम पालन करता पडटा न्ही अशें लोकांक पळोवन सांगता आमकां ना तुमी हें योग्य केलें रे अशें म्हणून आतां आमी बी सुमार कडेन गेल्याचे जाल्यार आमकां मनाक इतलो आनंद जाता की म्हळ्यार आमगेलो वेंकटरमणान वैभव विंगडता म्हणून तें वैभव इतर कडेन आमकां दिसून येना आमी पळयलें म्हणटाक आमगेल्यान ताका दिवची गौरव आमी आनी ते उत्सवा भितर तागेले चंदाय विंगड सकाळची ते चंदाय भितर आनीक आमी ह्या टायप जर आमी एक चल्ल्यार इतरे लोकांक एक मादरी जातली अशें मनाक दिसता ते केल्यार भारी बरें आनी अनेक कसन की म्हळ्यार आमगेला आतां
कसं जाता असा युवजन ते पुरा गाव सोडून दुसरे गावांक वता असा तांगेले एक व्याप्ती खातीर तांणी वता असा आमी ते चूक म्हणून घेवन सांगचे जायना. तसल लोकांना खंयचे एक उत्सवाक कंपल्सरी जावन उरूक आमगेले गांव म्हणले एक अभिमानान खंयचे एक उत्सवाक वर्षाक एक पटी पुणे ना दोन पटी पुणे येवन हे उत्सवाक भाग घेवका तांकां एक तुमगेले एक संदेश कसो न्ही. संदेश कसो की म्हळ्यार रे तांकां तांगेर एक आमगेलो देव म्हणले तांकां एक अभिमान उरका. प्रत्येक मनशाक गौरव पण आमी केले घराणे ना आमगेलो भावाल चेल्लो ना आमगेलो भाव तो ना आमगेलो मांत तो अशें कशें आमी तोंडान उद्गार काडटाचे तशी आमगेलो देव तो त्या देवा निमित्त आमगेलें सर्व बरें जालें. आज म्हालगड्यान त्या देवाला वचून कसली सेवा करची देखून आज आमी हे एक स्थानार पाविल्ले आसा आमी अशें म्हणटा ते आमी विसरचे ना. आमी विसरलो म्हणजे चेल्लो विसरलो म्हणजे नाच विसरलो अशी कडेर कलाक त्रासू मस्त त्रासू खंय गेल्यार कसलें सूख म्हणलें ना मस्त त्रास येता अशें खंय चवकशी केले कडेन तुमी इश्ट देवाक पावनाची इश्ट देवाक तुमगेली सेवा पावना. आतां आमगेल्या जिवनांत बी मस्त लोक आयले खंय नागा पूज करता म्हळालो खंय नाग देवा पवमान अभिशेक करता म्हळालो ना देवाक हुलपाण घेवन कशी सेवा करता म्हळालो आमगे शालिग्रामा सांग म्हळालो कोणाक कसलें गोतना. एटलिस्ट तुमी असले व्हडलो उत्सवा भितर तुमी येवन देवाले एक अनुग्रह पात्र जेवका तुमचो अभिमान दवरून घेवका ताणें आनी ते विसरनासतना ताणें वर्सा एक ना दोन खंयचे एक कार्यक्रमा भितर ताणें येवन हाजीर जावंक न्हू ते देवाला सेवा करून न्हू तुमी प्रसाद स्विकारका अशें म्हणून मागीर एक अभिप्राय. इतलो वेळ आमगेल हे एक कार्यक्रमांत अनेक रितीन संदेश दिल्ले आणि एक मठा बद्दल अनेक विषय आमकां माहीत दिल बद्दल वासुदेव भट मामाक आमी धन्यवाद व्यक्त करताची. वेंकटेश नमोस्तुते जय पद्मनाभ नमोस्तुते लक्ष्मीकांत नमोस्तुते जय श्रीनिवास नमोस्तुते.